नमस्कार. पीशी फॅशनमध्ये 31 इंचाचा ब्लाऊज कट करतो आहे मुहूर्ताचा 31 इंचाचा ब्लाऊज आहे. 7.5 फिटिंग आहे याचं. माया थोडा जास्त घेतलेला आहे कारण मुहूर्ताचा ब्लाऊज आहे, नंतर तिला उसवता येईल अशा पद्धतीनं. 7.5 फिटिंगचं ब्लाऊज आहे हा. उंची 14 घेतलेली आहे याचं. उंची 14 आहे. हे शोल्डरचा साईज हे शोल्डरची उंची 5.5 घेतलेली आहे. गळा रुंदी 5 बरोबर 5 घेतलेली आहे. ही बरोबर 5 आहे. त्यात गळा रुंदी 2 आहे आणि शोल्डर 3 आहे. गळा रुंदी 2 शोल्डर 3 मिळून 5 झालेला आहे. हे मागील बाजू आहे. हा मागील उंची गळा उंची बरोबर 11 आहे. मागील गळा उंची हे शोल्डरला आकार देऊया आपण. हा मागील बाजूचा आहे त्यामुळे 1.5 इंच घ्यायचा आहे. 1.5 इंच इथं घेऊन ह्या रेषेची मध्यभाग आणि ह्या रेषेची मध्यभाग असं शोल्डर जोडायचं आहे. ह्या रेषेचा मध्यभाग इथं 2.5 येतोय. ही उंची आपण 5 घेतलेली आहे त्यामुळे हे 2.5 येते. 5.5 घेतलं तर पण 2.5च येईल मध्यभाग, एवढं पण कमी. आणि हे पण 5 येते त्यामुळे इथं पण 2.5 आले. हे बरोबर शॉर्ट आलेलं आहे. आणि हा मागील शोल्डरचा आपण हे केलेलं आहे, आकार दिलेला आहे. ह्याला गोलाकार करून घेऊया थोडासा. ही मागील बाजू तयार झालेली आहे. मागील गळावी गोलच आहे कस्टमरचा. ही मागील बाजू तयार झालेली आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. मागील बाजू मग पुढची बाजू आखून घ्यायची. हा मागील बाजू झालेला आहे. ह्याप्रमाणे हा पुढील बाजू आखून घेतलेला आहे. तर हा मागील बाजू 14.5 घेतला तर त्यामुळे पुढील बाजू 14.5 घेतलेली आहे. ही 14.5. मुंडा उंची 5.5. गळा रुंदी 5.25. गळा उंची 5.25. ही शोल्डर पट्टी आहे. शोल्डर पट्टी इथं 3, ही 2.5. आता हा मुंड्याला समोरच्या साईडला द्यायचा आहे आकार. 1 इंच येणार इथं. 1 इंच. आता मागचा कसा घेतलाय तसाच ह्याचा मध्यभाग काढायचा आहे. इथं 5 सव्वा त्यामुळे 2.5 येणार आहे. इथं शिलाईमध्ये जाणार त्यामुळे 2.5 इथं येते मध्य. हा पण 5ला आहे त्यामुळे 2.5 येते मध्य. हा मध्य काढून हा जोडून घ्यायचा आहे. हा झालेला आहे. हा गळ्याला गोल आकार दिलेला आहे.